चला आपण या ठिकाणी देऊया सामनावीर पुरस्कार आज आदित्य वाकडे जे कॅप्टन आहेत सोमिक 11 भावाले संघाने काय जबरदस्त कॅप्टन नॉक इनिंग त्यांनी साकारले आणि त्यांना देत आहोत आपण सामनावीराची ही ट्रॉफी. सो वेल बॅट आदिला पुढील सामन्यासाठी देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. पहिल्या फेरीतील शेवटच्या सामन्याकडे सध्या आपण आता वाटचाल करतोय. RD11 किरवली विपक्ष ग्रीष्मा 11 आमनेपाडा. ग्रीष्मा 11 आमनेपाडा संघाला प्रथमतः नाणेपैकी जिंकले आणि प्रथमतः पाहिलं तर गोलंदाजी करण्याचा निर्णय त्याने स्वीकारलाय. इज आयकॉन क्वार्टर ऑफ भिवंडी एक्सप्रेस साऊथ एक्सप्रेस किरण पाटीलला तुम्ही पाहू शकाल. त्याच्या सोबतीला कॅप्टन कैलास पाटील, प्रतीक वाकडे ही संपूर्ण आर्मी आपल्याला ग्रीष्मा 11 आमनेपाडा संघाने पालावलेले. आणि दुसरीकडे आपण जर पाहिलं तर विनय पाटील इज आयकॉन RD11 किरवली संघाचं प्रतिनिधित्व करतोय. विनंती करतोय की आपण सलामीची जोडी त्वरित पाठवायची आहे. सो आपल्याकडे जास्त वेळ नाहीये कारण आपल्याला प्रत्येक सामना हा 6-6 षटकांचा आज कव्हर करायचा आहे. त्यासाठी वेळ आयोजकांकडे असणं फार गरजेचं असेल. त्यासाठी मी सर्वांना विनंती करतो की आपण वेळेचं भान ठेवा. चला आपण सामना सुरुवात करतोय. प्लीज क्षेत्ररक्षण लावून घ्या ग्रीष्मा 11 आमनेपाडा संघ. कारण या स्पर्धेमध्ये कोणाची हायगाई केली जाणार नाहीये. वेळेचं सर्वांना बंधन आहे.
सलामी जोडी नितीन चौधरी आणि त्याच्या सोबतीला पाहिलं तर निखिल पाटील आहे. नितीन चौधरी मॅन फ्रॉम वालचिंद आणि निखिल पाटील मॅन फ्रॉम सावध आणि गोलंदाज पाहिलं तर क्वार्टरला भिवंडी सावध एक्सप्रेस मिस्टर केपी किरण पाटील. लेफ्ट हॅम राऊंड द विकेट मारा करतोय. हो पहिला चेंडू पाहू शकाल अगदी जमिनीला चेंडू रेंगाळत चालला. मिड विकेटला डीपमध्ये प्रोटेक्शन पाहू शकाल. प्रत्येक वाकडे त्या ठिकाणी आहे. चांगलं क्षेत्ररक्षण. सिंगल धाव मात्र त्या ठिकाणी पूर्ण केली गेली आणि सिंगलला सुरुवात केली नितीन आपल्या डावाला. आणि 11 किरोली संघाचा विचार केला तर याचा आयकॉन म्हणून तो खेळतोय या स्पर्धेमध्ये आणि किरण पाटील याचा आयकॉन म्हणून खेळतोय ग्रीष्मा 11 आमनेपाडा संघाच्या माध्यमातून. चांगला बॅटल या ठिकाणी पाहायला मिळू शकेल. टू ब्रदर्स पाहू शकाल एकमेकांच्या विरोधात सध्या आज खेळतात. कारण अनेक वर्ष आपण या दोन्ही बंधूंना आपण एकत्रित खेळताना पाहिलेल्या आहेत. परंतु चॅम्पियन ट्रॉफीमध्ये या पाहू शकाल निखिल पाटील आपल्या मोठ्या बंधूच्या विरोधात सध्या खेळतोय आणि हा बॅटल मात्र या ठिकाणी पाहण्यासारखा असेल. परंतु या बॅटलमध्ये पाहूया कुठल्या बंधूंचं वर्चस्व आपण पाहू. हो प्लेड ऑन आणि किरण पाटीलच्या विरोधात मात्र जास्त मोठी काय खेळू शकला नाहीये. एकही धाव न जोडत असताना शून्यावरती माघारी परतला निखिल पाटील. पहिला धक्का लागत असताना टीम आड 11 किरवली संघाला. चांगली सुरुवात ग्रीष्मा 11 आमनेपाडा संघाची आपण पाहतोय. माजी सरपंच संतोजी काकडे यांनी या संघाची बांधणी केली आणि दुसरीकडे आपण जर पाहिलं तर माजी उपसरपंच राकेशजी दिगाडकर यांनी आड 11 संघाची बांधणी केली आणि पाहू शकाल पहिल्या फेरीतील शेवटचा सामना. त्यानंतर आपण दुहेरी फेरीला सुरुवात करू. जे संघ विनर झालेले आहेत विनंती करतो की आपण कुठेही जाऊ नका कारण इनिंग ब्रेक मध्ये कंपल्सरी नाणेफेकी होणार आहे. तिसऱ्या क्रमांकावरती आला नवीन फलंदाज लारा. हो लोपुटा चेंडू होता ऑन साईडला मात्र पाहू शकाल रायकोणचा प्रयत्न अगदी बॅटच्या टोला चेंडू स्पर्श झालाय. जोपर्यंत बॅकवर्ड स्क्वेअर लगे वरून क्षेत्ररक्षक चेंडूला उचलून फेक करतायत त्याप्रती एक धाव मात्र पूर्ण केली गेली. मागील जी स्पर्धा आपण पाहिली कोणगावच्या मैदानावरती मान्सून धमाका 70 प्रेझेंट्स त्या स्पर्धेमध्ये सुद्धा किरण पाटीलने आपल्या नावाची छाप सोडली. काय जबरदस्त तो स्पेल पाहिला आपण 2 षटकांमध्ये 3 षटकांचा स्पेल आणि त्या 3 षटकांमध्ये फक्त 6 धावा खर्च केल्या होत्या. परंतु या ठिकाणी पाहू शकाल फलंदाज सुद्धा बीड झाले. विकेट किपर सुद्धा मात्र त्या ठिकाणी बीड झाले आणि सरळ चेंडू विकेट किपरच्या पाठीमागे चाललाय. एक धाव मात्र जरूर त्या ठिकाणी पलन पूर्ण केली गेली. संत आणि साबत सुरुवात आड 11 किरवली संघाची आपण पाहतोय आणि तसे जर पाहिलं तर किरण पाटीलच्या विरोधात मोठे फटके खेळणे सुद्धा मात्र एवढं इझिली नाहीये आणि ते त्याने पुन्हा सिद्ध करून दाखवलं या चॅम्पियन ट्रॉफी मध्ये. आतापर्यंत आपण पाहिलं तर 5 लिगल बॉल त्यांनी हाताळले आणि त्यामध्ये पाहिलं तर 2 धावा बॅटच्या स्वरूपात आल्या. एक सफलता प्राप्त केली आणि एक धाव अवंताच्या रूपाने खर्च केली. हो या ठिकाणी पहा गिरकी घेत असताना फटका मात्र या ठिकाणी खेळण्याचा प्रयत्न लाराने केला परंतु चेंडू सरळ विकेट किपरच्या हातामध्ये विसावलाय. सुजित पाटील आहेत विकेट किपरच्या भूमिकेमध्ये. म्हणजे या ग्रीष्मा 11 आमनेपाडा संघाचा आपण विचार केला तर 3 ते 4 जे खेळाडू आहेत ते सावध गावातील आपल्याला या संघामध्ये पाहायला मिळतात. विनोद बजागे सुद्धा आहेत मॅन फ्रॉम किरवली. चांगली संघाची बांधणी पाहतो. तेजेश पाटील आहेत मॅन फ्रॉम मुठवल. विशाल पाटील सुद्धा आहेत मॅन फ्रॉम मुठवल आणि चांगला बॅलेन्सिंग संघ सध्या आपल्याला इथे पाहायला मिळतोय आणि सुरुवात सुद्धा चांगल्या प्रमाणे या ठिकाणी पाहायला आपल्याला. पहिल्या षटकाचा खेळ संपूर्ण झाला. फक्त 3 धावा किरण पाटीलने आपल्या पहिल्या षटकाच्या खेळामध्ये मात्र खर्च केला. न्यू बॉलर प्रतीक वाकडे चौदरपाडा. मागील सामन्यामध्ये सुद्धा पाहिले असेल की चौदरपाडा गावातील आदित्य वाकडेने काय जबरदस्त खेळी साकारली. सौमिक 11 केबल नेटवर्क भावाली संघाच्या माध्यमातून खेळत असताना आणि हा प्रतीक वाकडे आहे. ग्रीष्मा 11 आमनेपाडा संघाचं प्रतिनिधित्व करतोय. आणि हो आपण मयूर तरेला सुद्धा विसरून चालणार नाहीये ज्यांनी LPL गाजवली. मॅन फ्रॉम सोनाले जबरदस्त खेळाडूंचा भरणा असणारा संघ आणि सुरुवात पहा किती सुंदर चेंडूने केली या ठिकाणी प्रतीक वाकडेनं. पूर्णपणे चेंडूला मात्र तिथे शेवटच्या षटकाला मात्र हुक करण्याचा प्रयत्न नितीनने केला परंतु चेंडू बॅट मध्ये हवं तसा मात्र त्या ठिकाणी कोणताही कॉन्टॅक्ट झाला नाही. लेग बॅकच्या स्वरूपात तिथे मात्र एक धाव पूर्ण करण्याची संधी मिळाली. हो टॉप चेंडू हवे. दो विकेट कीपर सुजित पाटील नाइसली कॅच. वॉट टेकन बाय सुजित पाटील. दुसरा धक्का लागतोय टीम आड 11 किरवली संघाला. कुणाल भांबरे यांना बाबगाव पोलीस चौकीमध्ये बोलवण्यात आलेला आहे.
न्यू बॅटर विनय पाटील आयकॉन खेळाडू आहे AD11 किरवली संघाचा आणि सामना करे प्रतीकचा आणि काय जबरदस्त चेंडूची हाताळणी पहिली षटकामध्ये सुद्धा आपण लेफ्ट हार्म गोलंदाज पाहिला किरण पाटीलला आणि दुसऱ्या षटकामध्ये सुद्धा आपण लेफ्ट हार्म गोलंदाजाला पाहतोय प्रतीक वाकडेला आणि दोघांची तेच प्रमाणे शैली पाहतोय प्रतीक स्विंगिंग करतो आणि पहिल्या षटकामध्ये किरण पाटीलला भन्नाट वेग मात्र त्या ठिकाणी प्राप्त केला पुलटा चेंडू बॅटची अगदी कडा लागून चेंडू सरळ झाले थर्ड बॅनला आणि अधूनमधून आता पावसाच्या सरी सुद्धा मात्र या ठिकाणी आपल्याला वाहताना पाहायला मिळत आहेत पावसाळी रबर बॉल क्रिकेटची स्पर्धा असली की पावसाची हजेरी आली की मात्र सर्वच खेळाडू मात्र ती स्पर्धा एन्जॉयमेंट करतात आणि त्या पावसाची मात्र या ठिकाणी हजेरी लागली गेली दुसरा षटकाचा खेळ अजूनही प्रगती पथावरती सुरू आहे परंतु धावांसाठी मात्र कुठेतरी ज्या अनुषंगाला एखाद्या वालवंटामध्ये उंट पाण्यासाठी तडपडतोय त्या अनुषंगाला आता मात्र प्रत्येक धावेसाठी मात्र या ठिकाणी AD11 किरवली संघ तडपडतोय परंतु या ठिकाणी जबरदस्त इनसाइड आउटचा फटका चेंडू अगदी कव्हर पॉइंटला मात्र बीट करून चालला बाउंड्री लाईनच्या अगदी दिशेनं पंचांच्या इशाऱ्याची प्रतीक्षा करतोय मॅक्झिमम षटकार जबरदस्त स्ट्रोक पाहू शकाल इनसाइड आउट अगदी स्लाइस केला आणि कव्हर पॉइंट सीमारेषा अगदी मात्र त्या ठिकाणी सहजपणे ओलांडली अगदी फ्लॅट स्ट्रोक होता आणि हा पहिला मॅक्झिमम षटकार पाहतोय टीम AD11 किरवली संघासाठी नितीन चौधरीच्या बाटमधून विनय पाटील नितीन चौधरी या जोडीवरती भरपूर काही मोठी मदार असेल किरवलीकरांची मोठे धावसंख्या तुम्हाला वाटचाल करायची असेल तर मात्र या ठिकाणी या दोन्ही खेळाडूंना मात्र जास्तीत जास्त वेल खेळपट्टीवरती काढावा लागेल अन्यथा मोठी धावसंख्या मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळू शकणार नाहीये दुसरा षटकाचा खेळ मात्र इथे झालाय संपन्न शेवटचा चेंडू मात्र हाताला प्रतीकनं डॉट आणि दोन षटकांच्या समाप्तीनंतर एकूण संघाची धावसंख्या 2 गडी बाद 11 धावा फलक्यावरती पाहायला मिळत आहेत किरण पाटील कंटिन्यू दुसऱ्या स्पेल मध्ये सांघिक तिसरा षटक असेल आणि वैयक्तिक किरण पाटीलचा दुसरा षटक असेल पहिल्या षटकामध्ये किरणनं धावा खर्च केल्या होत्या फक्त 3-1 गडी त्याने प्राप्त केला होता आणि आता दुसऱ्या षटकाला जो सुरुवात करतोय समोर असेल विनय पाटील मॅम फ्रॉम पिसे विनय पाटीलचे बॉटम हँडचा तो मात्र चांगला वापर करत असतो मग सीमारेषा किती दूरवरची असू द्या सहजपणे ओलांडण्याची ताकद त्या खेळाकडे आहे परंतु त्या ताकदीचा आता मात्र आज वापर करावा लागेल पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न ठाफ हिटिंग बॉटम हँडला चेंडू मात्र तिथे प्रश झाला आणि पावशेकाल थडबांधा क्षेत्रक्षक जोपर्यंत पोहोचतोय तोपर्यंत दुहेरीचा प्रयत्न आणि सहजपणे 2 धावा त्या ठिकाणी पूर्ण केल्या गेल्या मोठ्या फटक्यांच्या शोधात आहेत दोन्ही फलंदाज परंतु मोठे फटके मात्र हवे तसे मात्र या ठिकाणी पाहायला मिळत नाही एक स्ट्रोक पाहिला आपण ज्या चेंडूने सीमारेषा ओलांडली तदनंतर मात्र सर्व ज्या धावा आपण पाहतोय सिंगल डबलच्या माध्यमातून मात्र त्या ठिकाणी जोडल्या गेल्या जबरदस्त स्कोरिंग सध्या आमच्या सोबतीला पाहतोय हरीश उर्फ हॅरी ती चांगली स्कोरिंग हो इथे मात्र पुन्हा भन्नाट वेग आणि बॉडीला मात्र चेंडू स्पर्श होऊन मात्र पुन्हा चेंडू आला थर्ड बॅनला किरण पाटीलकडे वेग आहे आणि वेगानंतर आपण जर पाहिले तर त्याच्याकडे योग्य टप्पा आहे आणि त्या अनुषंगाने मात्र त्याच्या अगेन्स्ट किती मोठा फलंदाज जरी असला मात्र त्याला तो शांत करण्याची ताकद त्याच्याकडे आहे आणि तो स्केल सध्या या स्पर्धेमध्ये त्याच्याकडून आपल्याला पाहायला मिळतोय पुन्हा एकदा राऊंड द विकेट मारा करतोय हो बागपूरला जाऊन मात्र कट करण्याचा प्रयत्न परंतु वेग एवढा आहे की ज्याप्रमाणे नितीननं हा स्ट्रोक मात्र एक्झिक्यूट केला तोपर्यंत चेंडू मात्र विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावला म्हणजे किती वेग आहे किरण पाटीलकडे शॉट रनअप सध्या तो जरूर मारा करतोय कारण पावसाळी क्रिकेट आहे पूर्णपणे आउटफील्ड ओली असते तरी सुद्धा मात्र चांगला वेग तो तिथे प्राप्त करतोय हे त्याचं वैशिष्ट्य राहिलंय क्रिकेट जगतामध्ये हो बॅटची करा आणि सुजित पाटीलला संधी होती विकेट किपरच्या भूमिकेमध्ये असताना हा दुसरा झेल पकडण्याचे परंतु त्यांनी तो झेल ड्रॉप केला पुन्हा चेंडू चालला थर्ड बॅनला एक धाव तिथे मात्र पूर्ण केले गेले एक षटकार जरूर नितीनच्या बॅटमधून निघाला परंतु आतापर्यंत नितीनचा विचार केला तर 4 डॉट चेंडू तो खेळलाय आणि तब्बल 7 चेंडूचा सामना करत असताना 8 धावा त्याच्या बॅटमधून निघाल्या आणि ही किली पाहिली तर नितीनच्या नावासमोर एक्झॅक्टली शोभा देत नाहीये कारण हा खेळाडू असा आहे की कुठल्याही क्षणाला मात्र तो कमबॅक करू शकतोय पलटवार करू शकतोय परंतु या ठिकाणी विनय सुद्धा मात्र त्याच अनुषंगाने साज पडतोय लो फुलटॉस चेंडू मात्र चेंडू झाला बॅकवर्ड स्क्वेअरला इकडे विशाल पाटील वेगाने चेंडूवरती झेपावतोय तोपर्यंत एक धाव घेण्याची संधी मात्र त्या ठिकाणी उपलब्ध झाली थोडस बागपुटला मात्र या मॅच मध्ये संघ आडी किरवली संघ आपण पाहू शकतोय कारण ज्या वेगाने धावा येणे गरजेचे होते त्या वेगाने धावा येत नाहीयेत संघर्ष करतायत दोन्ही फलंदाज आणि 2 गडी आतापर्यंत गमावलेले आहेत निखिल पाटील त्याचप्रमाणे लारा यांनी सुद्धा मात्र मोठी खिली साकारली नाहीये या सामन्याच्या माध्यमातून खेळायचं तो ऑन साइडला चेंडू चाललाय कव्हर पॉइंटला
एक्स्ट्रा कव्हरला जाऊन छत्रक्षक चेंडूला मात्र उचलून फेक करतील तोपर्यंत 2 धाबा घेण्याची संधी मात्र सहजपणे निर्माण झाली. तेरीचा प्रयत्न नितीनच्या वतीने केला जातोय परंतु विनयने थांबवलं कारण या तिसऱ्या धावेमध्ये आय थिंक कदाचित धोका निर्माण होऊ शकला असता आणि विनयला माहिती की या ओव्हर नंतर अजून 3 षटक आपल्याकडे आहेत आणि त्या 3 षटकामध्ये आपण 40-50 धावा सुद्धा जोडू शकतोय जर आपण शेवटच्या क्षणापर्यंत किलपट्टीवरती टिकून राहिलो तर. आणि अखेर 3 षटकांच्या समाप्तीनंतर फक्त 18 धावा दहा फलकावरती लागल्या गेल्या. म्हणजे आजच्या दिवसातील आतापर्यंत आपण जर विचार केला तर हा एकमेव असा सामना आहे की प्रथम बॅटिंग करत असताना मात्र 3 ओव्हर मध्ये 6च्या धावगतीने आतापर्यंत धावा जोडल्या त्या म्हणजे आडे किरवली संघाने फक्त 18. तर प्रत्येक सामन्यामध्ये पाहू शकाल तुम्ही 70च्या पुढे टार्गेट ठेवण्यामध्ये प्रत्येक टीमला यश आज प्राप्त झालेला आहे. परंतु या इनिंग मध्ये आडे किरवली संघ 70 धाबांच्या पुढे मात्र जाईल की 70च्या आतमध्ये टार्गेट प्रतिस्पर्धी संघासमोर ठेवील या नंतर थोड्या वेळामध्ये जरूर याचा रिझल्ट आपल्यापर्यंत नक्कीच पाहायला मिळू शकेल. डावातील चौथं आणि वैयक्तिक पहिले षटक पाहू शकाल मयूर तरे. याच मयूर तरेनं पहिला हंगाम गाजवला आमने लोणार प्रीमियर लीग. दुसरा हंगाम ओमकार वजेने गाजवला. हो जसा मयूर तरी आला चेंडूला मात्र फेकून दिला विनय पाटील टावरिंग षटकार. मी मगाशी सुद्धा म्हटलं होतं की विनय पाटील बॉटमहँडचा चांगला वापर करतो. या उंचीचा त्याला नेहमीच फायदा मिळालेला आहे आणि त्याच उंचीचा मात्र फायद्यानं जबरदस्त मात्र या ठिकाणी ऑन साइडला पुलचा अंदाज पाहिला अँड सक्सेसफुल त्याच्या बॅटमधून निघणारा हा पहिला षटकार. डाबातील दुसरा आणि विनय पाटीलच्या इनिंग मधील पहिला. एक षटकार आल्यानंतर आता मात्र किरण पाटील सुजित पाटील जरूर मयूरला कानमंत्र देत आहेत. पण तो तसे जर पाहिले तर मयूर सुद्धा मात्र कच्चा गोलंदाज नाहीये. त्याला सुद्धा आपण जवळून पाहिलेला आहे. आमने लोणार क्रिकेट असू द्या किंवा या असोसिएशनच्या अतिरिक्त ज्या स्पर्धा असतात त्या स्पर्धेमध्ये सुद्धा मात्र मयूर तरेनं आपल्या नावाचा डंका वाजवलेला आहे आपल्या नावाची छाप सोडलेली आहे. परंतु क्रिकेटचा खेळ आहे कधी कधी चढ उतार येत असतात जीवनामध्ये बॅट पॅच येत असतात परंतु एका चेंडू नंतर त्याचं आकलन आपण करू शकणार नाहीये. या ठिकाणी पहा वापसी कमबॅक जसं आमचे राकेशजी दिगारकर नेहमीच कमबॅक करतायत त्या अनुषंगाने मात्र या ठिकाणी मयूरनं मात्र कमबॅक करून दाखवलाय डॉट चेंडूनं. असं वाटते की या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा जोडण्याचा प्रयत्न करतील हे दोन्ही फलंदाज. हो ऑन साइडला पुन्हा कडक शॉट परंतु मी मगाशी म्हटलं की जेव्हा जेव्हा चेंडू जमिनीच्या साइडने मात्र वाटचाल करतो तेव्हा तेव्हा त्या चेंडूची गती कमी होते कारण मध्ये मध्ये पाणी सुद्धा साचलेलं आहे. आउटफील्ड पाहिलं तर आधीमधून चिखल सुद्धा झालेला आहे गवत सुद्धा आहे आणि त्या अनुषंगाने पाहिलं तर तुम्हाला सिंगलचं रूपांतर डबल मध्ये किंवा डबलचं रूपांतर तिहेरी मध्ये करण्यासाठी वेल पुरेसा मिळतोय आणि त्याचा मात्र कुठे आता विनय पाटील किंवा नितीन मात्र करतोय ही संघासाठी चांगली बाब आहे. पहिल्या चेंडूवरती षटकार त्याच्यानंतर डॉट त्याच्यानंतर दुहेरी धाव आणि तदनंतर पुन्हा डॉट बॉल. चांगले चेंडू सुद्धा पाहायला मिळत आहेत त्याच्यानंतर खराब चेंडूवरती स्ट्रोक सुद्धा चांगले पाहायला मिळत आहेत. परंतु जर तुम्ही एक मोठा फटका केला त्याच्यानंतर 2-3 चेंडू जर डॉट खेळले तर मात्र तुमच्यावरती मात्र त्याचा दडपण निर्माण होत असतो. पुन्हा तरे ओव्हर द विकेट न ओ पुन्हा खेचून मारलाय कडक शॉट वारिश लॉंग ऑन आय थिंक काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे 6 धावांसाठी षटकार. विनय पाटील आता मात्र आपल्या ताल लय सुरामध्ये बॅटिंग करतोय लय भारी बॅटिंग करतोय. दुसरा सिक्सर त्याच्या बॅटमधून निघाला. अजून एक ऑन साइडला खेळायचं होतं परंतु चेंडू चालला अगदी स्टॅकवरला डीप मध्ये कॅप्टन केपी होता आणि केपीच्या पुढे जाऊन चेंडू लँडिंग झालाय आणि पाहता पाहता 2 धाबा पूर्ण करण्याची संधी पुन्हा मिळाली. म्हणजे या षटकामध्ये पाहिलं तर 3 षटकांच्या तुलनेनुसार या षटकामध्ये चांगल्या धाबा येत आहेत आडे 11 किरवली संघासाठी कारण एकही विकेट्स मयूरला प्राप्त करता आली नाहीये आणि तब्बल धाबा त्याने खर्च केला 16. 4 षटकांच्या समाप्तीनंतर एकूण संघाची धावसंख्या 2 गडी बाद 34.
प्रतीक वाकडे आपल्या दुसऱ्या स्पेल मध्ये पाहतोय धाबातील 5वा षटक. 12 चेंडू आहेत AD11 संघाकडे आणि या 12 चेंडू मध्ये पाहूया किती धावा जोडण्याचा प्रयत्न करतील आणि इथे मात्र पहिला चेंडू ओव्हर पिच हाताळलाय. फटका हवेत केला उंच आणि लांबच लांब स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून चेंडू चालला बाउंड्री लाईनच्या पलीकडे 6 धावांसाठी षटकार. मी मगाशी म्हटलं की जोपर्यंत विनय पाटील आणि नितीन चौधरी खेळपट्टीवरती राहील तोपर्यंत किरवलीकरांच्या आशा या जरूर उंचावल्या जातील आणि धाबांचा वेग सुद्धा मात्र पूर्णपणे वाढला जाणार आहे. आणि आता मात्र दोघांच्या बाटमधून चांगले फटके निघतायत, धाबा वेगाने येत आहेत. सुरुवातीला 3 षटकामध्ये फक्त 18 धाबा जोडल्या होत्या, परंतु 4थ्या षटकापासून धाबांचा वेग इथे वाढला गेलाय. याचं कारण आता दोघांनी चांगला वेल खेळपट्टीवरती काढलाय, पूर्णपणे सेटल झालेले आहेत आणि त्याचा आता मात्र लाभ कुठेतरी आडी किरवली संघाला मात्र होत असताना प्रतीकचं स्वागत केलं षटकारानं. सुरुवात चांगली केली, परंतु मात्र या षटकाचा अंत कसा असेल? प्रतीक पुन्हा एकदा हो इथे मात्र फटका लवकर पिक केला, कटर होता, चेंडू पडल्यानंतर एक्झॅक्टली बाहेरच्या दिशेने मात्र काटा घेतोय, मूव्ह होतो आणि त्या अनुषंगाने चेंडू मध्ये कुठलाही कनेक्शन झाला नाहीये. विकेट किपरच्या भूमिकेमध्ये आता किरण पाटील आहेत. डॉट बॉल रिबाचा फटका बाहेर काढलाय, डीप मध्ये प्रोटेक्शन जरूर आहे, परंतु मात्र इथे धाबा मिळण्याची दाट शक्यता आहे. सिंगल धाव जरूर पूर्ण केली. विनोद बजागे जोपर्यंत चेंडू फेक करतायत तोपर्यंत सिंगल धाव कंप्लीट करण्याची संधी निर्माण झाली. लोणावळा कारला या ठिकाणी सुजित शेठ पाटील पेशाने इंजिनियर आहेत, त्याचप्रमाणे लखन पाटील या सामन्याचा या स्पर्धेचा आनंद घेत आहेत आणि त्यांच्या माध्यमातून 7 स्टार ग्रुपचं भरभरून कौतुक केलेलं आहे. या स्पर्धेचं त्याने कौतुक केलेलं आहे. धन्यवाद सुजित शेठ पाटील आणि लखन पाटील. हॅपी जर्नी. ओ कटर स्विंग अँड मिस. जर चेंडू बॅटच्या रडार मध्ये आला असता तर आय थिंक चेंडू सापडला सुद्धा नसता, परंतु डॉट बॉलची सांगता पाहायला मिळाली. जबरदस्त वापसी. ओ पुन्हा 30 लेथ. जणू का पहिल्या चेंडूचा रिप्ले आपण पाहतो की गाडी, परंतु तसं नाहीये. बॅक टू बॅक दुसरा डॉट चेंडू. या षटकाची सुरुवात षटकाराने केली, परंतु प्रत्येक वाकडीची मात्र कमालीची वापसी. कारण मागील 4 चेंडू मध्ये पाहिलं तर फक्त त्याने धाव खर्च केली एक, अजून एक. ओ माय गॉड, सलगचा 3रा डॉट बॉल आणि अखेर 5व्या षटकाचा खेळ सुद्धा मात्र या ठिकाणी संपन्न झाला. मी म्हटलं होतं की पहिल्या चेंडूवरती षटकार जरूर आलाय, परंतु षटकाचा अंत कसा असेल तर षटकाचा अंत गोडवट पाहायला मिळाला ग्रीष्मा 11 आमनेपाडा संघासाठी आणि कडवट पाहायला मिळाला तो आडी किरवली संघासाठी. 5 ओव्हरचा खेळ संपन्न झाला. 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 41 धावा फक्त धाव फलक्यावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. शेवटचे 7 चेंडू तुमच्याकडे आहेत. शेवटच्या षटकाचा खेळ इथे मात्र बाकी आहे आणि विनंती असेल की आपण जास्त वेळ या ठिकाणी खर्च करणार नाहीत. त्याच्यानंतर आपण दुसऱ्या फेरीतील सामन्याकडे वाटचाल करणार आहोत. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना असेल. दोन्ही टीमला विनंती करतो की नाणेफेकीसाठी सज्ज राहा. एनके स्पोर्ट खांडबल विपक्ष मकरंद स्पोर्ट मुठवल. शेवटचं षटक आणि शेवटच्या षटकासाठी गोलंदाजाचा मात्र या ठिकाणी वापर केला जातोय. मंथन मॅन फ्रॉम आमणे ओव्हर द विकेट मारा करतोय. ओ मंथनचं सुद्धा स्वागत केलं या ठिकाणी फलंदाजानं षटकारानं. स्टँड हँड डिलिव्हर. काय जबरदस्त शॉट सिलेक्शन. अगदी ऑफ स्टिकला चेंडू होता, खेचून मारला. बॉटम यांचा चांगला वापर आणि चेंडूने केला मात्र हवाई सफर. असं वाटतं की कुठेतरी 60 पर्यंत जाण्याचा या ठिकाणी मानस दाखवतोय फलंदाज नितीन आणि विनय. आणि जर या ठिकाणी 60चा जर आकडा जर क्रॉस केला तर मात्र ही मॅच चांगली होण्याची दाट शक्यता आहे, नाकारता येऊ शकणार नाहीये. कारण आडे किरवलीकडे सुद्धा मात्र बॉलिंग अटॅक चांगला आहे. मॅच चांगली होईल, परंतु त्यासाठी तुम्हाला एक योग्य टार्गेट मात्र इथे सेट करावं लागेल. त्यासाठी दोन्ही फलंदाज लढतायत. इथे मात्र 5 चेंडू पडल्यानंतर मात्र थोडंसं खाली राहिला. ज्या अनुषंगाने चेंडूचा मात्र वाट पाहिली आणि फलंदाज आय थिंक बाद झालाय. बॅटची कडा होती. एक क्षण असं वाटलं की मात्र चेंडू सरळ विकेट किपरच्या हातामध्ये विसावला जरूर, परंतु चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क नसावा, परंतु चेंडूने चुंबन घेतला आणि सरळ किरण पाटीलच्या हातामध्ये पाहायला मिळाला. नितीनच्या किलीचा अंत झाला. या ठिकाणी 3रा धक्का लागला आडी किरवली संघाला. नितीन चौधरी बाद होण्यापूर्वी आपण त्याचा खेळ पाहिला तर 23 धावांचं त्याने योगदान दिलेलं आहे, परंतु त्या 23 धावा जोडण्याकरिता त्यांनी मात्र आपण विचार केला तर एकूण 13 चेंडू फेस केले. त्याच्यामध्ये आपण पाहिलं तर 3 षटकारांचा समाविष्ट
आणि 7 डॉट चेंडू तो खेळलाय. म्हणजे 6 षटकांच्या खेळामध्ये जर एखादा फलंदाजाने जर एवढे डॉट चेंडू जर खेळले तर मात्र निश्चितपणे त्या संघावरती त्याचा मात्र परिणाम होऊ शकेल. पुन्हा बॅटची खेळा चेंडू चाललाय थर्डमॅनला. आजच्या दिवसाचा रेकॉर्ड जर पाहिलं तर एका इनिंग मध्ये 14 डॉट चेंडू खेळलाय आणि तो विक्रम राहिला जीडीच्या नावावरती. मॅन फ्रॉम सावध. त्याच खेळाडूने मागील स्पर्धेमध्ये या ठिकाणी अर्धशतकी इनिंग साकारली होती. क्रिकेटचा खेळ आहे, कधी काय होणार याची मात्र आपण मुळीच भविष्यवाणी करू शकणार नाही. भावेश शेलार मॅन फ्रॉम पिसे आणि दोन्ही बॅटर पाहिले तर पिसे गावालाच बिलॉंग करत आहेत. विनय पाटील सध्या स्ट्रायकिंग एंडला आहे आणि कुठेतरी दूर ठेवण्याचा प्रयत्न गोलंदाज मंथन जोशी करतोय, परंतु उजव्या स्टिकच्या भरपूर बाहेरून चेंडू मात्र इथून निघून गेला. व्हाईटच्या स्वरूपात एक एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव मिळाली आणि किरवली संघासाठी एक्स्ट्राच्या स्वरूपात मात्र पाहू शकेल संघाची धावसंख्या आता पोहोचली गेली 49 या आकड्यावरती आणि अजूनही 2 चेंडूचा खेळ येणं बाकी आहे. विनय पाटील हो पुन्हा लाईन पावील एक्झॅक्टली इलेक्शन असं वाटलं होतं की हा चेंडू लिगल आहे की काय, परंतु अनलिगल आहे. दोन्ही टीमचे कॅप्टन इथे आलेले आहेत. स्वर्गीय मकरंद स्फोट मुठबल विपक्ष NK स्पोर्ट खांडवल. दुसऱ्या फरीतील पहिला सामना तुम्हाला इथे पाहायला मिळेल, कारण दोघांनी एक सामना जिंकून पुढे वाटचाल केली चॅम्पियन ट्रॉफी मध्ये. एका बाजूला उत्तम शेठ पाटील यांचा संघ तर दुसऱ्या बाजूला सुधीर शेठ पाटील आणि विवेक शेठ पाटील यांचा संघ तुम्हाला पाहायला मिळू शकेल. मंथन पुन्हा एकदा हो संधी होती विनय पाटील कडे, लेंथ बॉल होता परंतु कुठेतरी ही लेंथ त्यांनी मिस केली. जरूर मनामध्ये प्रश्न निर्माण झाले असतील विनयच्या, परंतु क्रिकेटच्या खेळामध्ये जर त्याला महत्व नाही. डॉट बॉल आलाय, ही चांगली बाब आहे टीम ग्रीष्म आले पण आमने पाटा संघाचा विचार करत असताना. शेवटचा बॉल चाबूक शॉट, चेंडू चला मिड विकेटच्या पलीकडे, शेवटच्या चेंडूवरती ठोकला विनयनं षटकार आणि पहिला डाव इथे मात्र संपन्न झाला किरवलीकरांचा. 56 या धावसंख्येवरती 57चं लक्ष असेल आणि आय थिंक ओव्हर कंप्लीट आहे सर. पहिला बॉल सिक्सर, दुसरा डॉट, तिसरा विकेट. इट्स ओके. म्हणजे आमचे हॅरी सुद्धा आता मात्र या ठिकाणी थोडेसे टेन्स मध्ये आलेले आहेत. नो प्रॉब्लेम. शेवटचा बॉल या इनिंगचा, परंतु पुन्हा टाकावा लागेल कारण एक्स्ट्राच्या स्वरूपात अजून मात्र इथे धाव गोलंदाज मंथन खर्च केली आणि या सिंगलच्या वतीने 57 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. म्हणजे जो आपण चर्चा सुरू ठेवली होती की जर 60च्या पुढे जर इथे धाव संख्या जर उभारली गेली तर मॅचला मजा येऊ शकेल आणि संधी ती आहे आडी किरवली संघासमोर. हो फटका हवेत खेळलाय उंच, परंतु मैदानाच्या आतमध्ये शत्रक्षक चाललाय मयूर तरे, परंतु त्याच्या पुढे चेंडू लँडिंग झाला आणि तत्पुरती तिहेरीचा प्रयत्न फलंदाज करतायत. आणि पहा जी चर्चा सुरू होती त्या चर्चेला उदाहरण आलं असं म्हणावं लागेल, कारण कम्प्लिटली 60 धावा फलकावरती लागल्या गेल्या आणि 61 धावांचा पाठलाग करावा लागेल टीम ग्रीष्म 11 आमनेपाडा संघाला. तत्पुरती जाऊया आपण पुढील सामन्याच्या नाणेफेकीकडे. दुसऱ्या फरीतील पहिला सामना स्वर्गीय मकरंद स्फोट मुठबल विपक्ष NK स्पोर्ट खांडवल. प्रशांत स्वर्गीय आलेले आहेत आणि सौरभ पाटील. NK स्पोर्ट खांडवल संघाचं नेहमीच सौरभ पाटील प्रतिनिधित्व करतो, परंतु त्यांच्या विरोधात त्याला आज खेळायचं आहे कारण हीच तर क्रिकेटची एक वेगळी मजा असते. आणि मी विनंती करतोय आमचे 7 स्टार ग्रुपला रामकृष्ण काकडे या आपण कारण आपल्या शुभ असते नाणेपैकी संपन्न करा. चला आमचे 7 स्टार को कमिटी मेंबर रामकृष्ण काकडे, हरिभक्त पारायण, चला आपण नाणेपैकी संपन्न करतोय स्वर्गीय मकरंद स्पोर्ट मुठबल विपक्ष NK स्पोर्ट खांडवल या दोन संघादरम्यान. चला पुन्हा टॉस करूया कारण टॉस उभा राहिलाय. रामकृष्ण काकडे यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय.
चला नाणेपैकी या ठिकाणी स्वर्गीय मकरंद स्पोर्ट मुठवल संघाने जिंकलेले आहे आणि गोलंदाजी करण्याचा निर्णय स्वीकारलाय टीम NK स्पोर्ट कारवार संघाच्या विरोधात. धन्यवाद योगी पाटील सर. गुड आफ्टरनून ऑल ऑफ यू. पुन्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. चॅम्पियन ट्रॉफी 2025 भव्य रबर बॉल क्रीडा स्पर्धेमध्ये आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं मी मनपूर्वक स्वागत करतोय. 7 स्टार प्रेझेंट ही स्पर्धा आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते. 61 धावांचं लक्ष आपण बघितलं तर सेट करण्यात आलं. ग्रीष्मा 11 आमने पाडा समोर RD 11 किरवलीनं जबरदस्त गोलंदाजी किरण असेल प्रतीक असेल यांच्या वतीने आपल्याला बघायला मिळाली. एकूण 60 धावा बनवल्या. त्या 60 धावांमध्ये विनय स्ट्रगल भरपूर करताना दिसला. 29 धावा त्यांना बनवल्या. नितीननं देखील 23 बनवल्या, परंतु डॉट बॉल पर्सेंटेज खूप मोठ्या प्रमाणात बघायला मिळालं दोघांच्याही डावामध्ये. किरण पाटील आणि त्याच्या सोबतीला तेजस, 2 ओपनर्स ऑन अ ग्राउंड, 61 टू विन. पहिलाच बॉल किरण पाटील च्या बॅट मधून चांगला फटका पाहायला मिळाला. 2 धावांनी सुरुवात करतोय आपल्या डावाला. प्रत्येक ओव्हर मागे 12 धावा 10 धावा असंच एव्हरेज समीकरण आपल्याला बघायला मिळतं. 61 धावा करायच्या 6 ओव्हर मध्ये. 2 धावांनी ऑफ द मार्क किरण पाटील. निखिल पाटीलनं षटकाला सुरुवात केली आहे. ओव्हर द विकेट अधिक बाहेरच्या दिशेने बॉल होता. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. एक्स्ट्रा धाव त्या ठिकाणी मिळेल आणि 3 या आकड्यावर संघाची धावसंख्या. 3 रन ऑन अ बोर्ड. यानंतर दुसऱ्या फेरीतील मॅचेस आपल्याला बघायला मिळतील. पुन्हा एकदा सॉफ्ट हँड फक्त कट केला, दिशा दाखवली. एकच धाव. किरण पाटीलच्या विरुद्ध ज्या वेळेला निखिल बॅटिंग करत होता त्यावेळेला किरण निखिल पाटीलला आउट केलं होतं आणि आता आपण पाहतोय सध्याच्या कंडिशन्स मध्ये किरण बॅटिंग करतोय आणि निखिल गोलंदाजी करतोय. हे फ्रँचायझीचं क्रिकेट आहे. अशा क्रिकेटमध्ये तुम्हाला 2 भाऊ एकमेकांच्या विरुद्ध खेळताना दिसतील. एका टीम मधील खेळाडू एकमेकांच्या अगेन्स्ट खेळताना दिसतील. पुन्हा एकदा अवांतर धाव. 5 धावा धावफलकावरती लागल्यात. पुढचा बॉल
मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, पूल करायचं होतं, लेंथ बॉल सरळ विकेट कीपर कडे निघून जातोय, डॉट बॉल. अशाच प्रकारे गोलंदाजी तुम्हाला करावी लागेल. जेवढे जास्त डॉट बॉल तुम्ही टाकाल तेवढा दबाव प्रतिस्पर्धी संघावरती वाढू शकतो आणि तो खेळ तुम्हाला साकारावा लागेल. इथे अतिरिक्त बाउन्स होता, खूप जास्त उसळी घेणारा बॉल, पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा आणि बघता बघता धावसंख्या 6 या आकड्यावर जाऊन पोहोचलेत. त्यामध्ये आतापर्यंत 3 एक्स्ट्राच्या धावा निखिल पाटीलने खर्च केल्यात. लेंथ बॉल, इथे चांगली लाईन होती, चांगली दिशा होती, चांगल्या टप्प्यावर हा चेंडू पाहायला मिळाला. डॉट बॉल. त्याच्या समोर लागोपाठ 2 चेंडू निर्धावी फेकलेत. थोडासा आता दबाव नक्की असेल फलंदाजांवर. क्रिकेटमध्ये आपण मागच्या 3 मॅचेसचा विचार केला तर 70च्या वर धावा जोडल्या गेल्या. एक मॅच फक्त वाचली आणि बाकीच्या 2 मॅचेस वन साइड चेज होताना दिसल्या. आणखी एक फाईन बॉल, निखिलला आता टप्पा सापडलाय आणि चांगला सूर गवसलेला. लागोपाठ 3रा डॉट बॉल तेजस पाटील समोर. चांगली गोलंदाजी. यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, बॅटच्या स्टिकरला बॉल लागतोय, प्रॉपर मिडलिंग या ठिकाणी करता आलेलं नाही आणि दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न तिथे जरूर केल्या. 2 धावा कंप्लीट देखील होत आहेत. स्कोर मोजअप इथे डबल टीमची टोटल आता जाऊन पोहोचते धावफलकावरती 8 धावा. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला आणि 8 धावा निखिलनं आपल्या फर्स्ट ओव्हर मध्ये कन्सीड केल्यात. भले त्याला विकेट मिळाली नाही, परंतु इकॉनॉमिकल गोलंदाजी आपल्याला नक्कीच बघायला मिळाली, ज्या गोलंदाजीची गरज होती. या स्पर्धेसाठी चॅम्पियन ट्रॉफी 2025 साठी आम्हाला विशेष सहाय्य रुपेश आंबो सपाट साहेबांच्या वतीनं लाभलेल्या त्यांचे आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. तसेच आमचे 8ही स्पॉन्सर ज्यांनी या स्पर्धेमध्ये संघ खरेदी केले त्या 8ही पुरस्कर्त्यांचा देखील आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. सध्या सामना सुरू आहे. माजी सरपंच आमनेपाडा संतोषजी काकडे यांच्या माध्यमातून हा संघ खरेदी करण्यात आला आणि एका बाजूला तुम्ही पाहतायत संघ ग्रीष्माईल RD11 किरवली जो राकेशजी दिघाडकर माजी उपसरपंच ग्रामपंचायत किरवली इताडेचे त्यांच्या वतीने खरेदी करण्यात आला. त्यानंतर एक संघ तुम्ही पाहिला जानूस्फोट इताडे सन्मान्य जगनशेठ पाटील सरपंच साहेबांच्या वतीने खरेदी करण्यात आलेला संघ. त्यानंतर NK स्पोर्ट खानवल सुजित पाटील यांचा संघ. यावेळेला चांगला हुक पाहायला मिळतोय. बॉल त्या ठिकाणी जरूर गवतामुळे थोडासा स्लो झाला आणि दुसरी धाव घेण्याचा प्रयत्नही तेथे राहिला. 2 धावा कंप्लीट होत आहेत. त्यानंतर आपण बघितला पाटील बिल्डर्स अँड डेव्हलपर्स विकी शेठ पाटील यांनी तो संघ खरेदी केला. सौमिक केबल नेटवर्क अनंता केने यांचा संघ आपल्याला बघायला मिळाला. त्याचबरोबर मकरंद स्मृती मुठवल उत्तम पाटील यांचा संघ. व्हॉट अ शॉट, शॉट ऑफ द आफ्टरनून. किरण पाटीलचा क्लास, बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे षटकार. किरण पाटीलचा क्लास आहे, अंडररेटेड प्लेयर. या खेळाडूची फलंदाजी या विभागामध्ये आपण अनेकदा बघितलेली आहे, परंतु ज्या वेळेला तो व्यावसायिक लेवलचं क्रिकेट खेळतो त्यावेळेला फार लेट ऑर्डर मध्ये बॅटिंग साठी तो येतो. ऍज अ बॉलर म्हणून त्याची ओळख आहे प्रोफेशनल क्रिकेटमध्ये, परंतु मला वाटतं की एखाद्या पॅकरनं जर या विभागामध्ये येऊन त्याची फलंदाजी बघितली ना तर किरणला तो ऑलराऊंडर म्हणून त्याच्या संघामध्ये घेईल, एवढी त्याच्याकडे ॲबिलिटी आहे. हा बॉल यावेळेला पुन्हा एकदा ऑन साइडला पूल करायचं होतं, सर कीपरकडे निघून जातोय. डॉट बॉल. धावसंख्या धावफलकावरती 16 धावा, 16 रन्स ऑन द बोर्ड. ओव्हर नंबर 2. फर्स्ट ओव्हर मध्ये निखिल 8 धावा खर्च केल्या. सेकंड ओव्हर मध्ये भावेशला तुम्ही पाहतायत पहिल्या 3 बॉल मध्ये त्यानं 8 धावा खर्च केल्यात. तिथे एक षटकार देखील पाहायला मिळाला जो किरणच्या बॅट मधून ऑन द राईट्स लॉफ्ट पाहायला मिळाला होता. यावेळेला पुन्हा एकदा ऑन द टॉसचा फटका खेळण्याचा प्रयत्न. 1 धाव तर मिळाली आहे, 1 धाव त्या ठिकाणी मिळेल. त्याचबरोबर क्रियांश 11 नानकर हा संघ देखील आपल्याला बघायला मिळाला. मनोज यांचा संघ. एका धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 17 वर. यानंतर सेमीफायनल राऊंडला सुरुवात होणार आहे. पहिला सेमीफायनलचा सामना असेल स्वर्गीय मकरंद स्मृती मुठवळ आणि त्यांच्या विरोधात NK स्पोर्ट खांडवळ या 2 संघांदरम्यान.
ओ यावेळेला अधिकचा बाउन्स पाहायला मिळाला. तेजस सातत्याने स्ट्रगल करताना दिसलाय. कीपरकडने मिस्टेक बाईकच्या स्वरूपामध्ये धाव त्या ठिकाणी प्राप्त जरूर झाले, परंतु तेजसनं आतापर्यंत 5 बॉल फेस केलेत, फक्त 2 धावा त्याच्या पाठमधून आपल्याला बघायला मिळाल्यात. मॅन फ्रॉम मुठवल. परंतु एका बाजूने किरणनं जबाबदारी पूर्णपणे आपल्या खांद्यांवर घेतलेली आहे आणि तो चांगला खेळ साकारतोय. भावेचा देखील चांगला पलटवार. षटकार लागल्यानंतर पलटवार करणं गरजेचं होतं आणि तो चांगला पलटवार भावेशने केलाय. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. बॉल लावते मागे विनय पाटील आहे. चुकी होणार नाहीये. झेल पकडलाय आणि एक मोठा धक्का लागतोय ग्रीष्मा 11 आमनेपाडा संघाला. किरण पाटील गॉन. प्रतीक वाकडे नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आला, परंतु तेजस सातत्याने आपण बघितलं तर चाचपळतोय मैदानाच्या आतमध्ये. आणखी एक डॉट बॉल. निखिलच्या विरुद्ध त्यानं भरपूर सारा स्ट्रगल केला. निखिलला त्याचमुळे कॅप्टनने कंटिन्यू ठेवलं असावं. धावसंख्या धावफलकावरती 18. पुन्हा बाउन्सर. अनदर गुड बॉल. लागोपाठ पुन्हा दुसरा बाउन्सर पाहायला मिळाला. धावसंख्या 18 वरती स्थिर आहे. 61चं लक्ष्य आहे, परंतु किरण आता आउट झाल्यानंतर ग्रीष्मा 11 आमनेपाडा संघावरती दबाव वाढत चाललाय. हा बॉल आणखी एक बाउन्सर चांगला पाहायला मिळालाय. आणखी एक डॉट बॉल. तेजस पाटील नेमकं काय करतोय हे त्याचं त्यालाही कळत नसेल, ज्या प्रकारे त्याच्या समोर गोलंदाजी झाली आहे. धावसंख्या 18 वरती स्थिर आहे. दबाव आता वाढत चाललाय ग्रीष्मा 11 आमनेपाडा संघावरती. यावेळेचा हा बॉल लेगस्टंपच्या दिशेने होता. मागे लॉंग लेगला एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न केला. एकच धाव त्या ठिकाणी मिळाली आणि एका धावेने स्कोर आता 19 आकड्यावरती. निखिलनं दबाव टाकलाय आता प्रतिस्पर्धी संघ आपण जर विचार केला तर ग्रीष्मा 11 आमनेपाडावरती. मागच्या तिन्ही मॅचेस मध्ये 70हून अधिक धावा बनल्या, परंतु या मॅच मध्ये असं वाटलं होतं की टार्गेट छोटं आहे. क्रिकेटचा खेळ आहे. आपण कधी विचार केला ना, ते क्रिकेटच्या खेळामध्ये भविष्यवाणी करणं हे आजपर्यंत कोणाला जमलेलं नाहीये. निखिल पाटील त्याच्या समोर प्रतीक वाकडे. हो 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 हो, काय बॉल आहे. नासी बाउन्सर. जबरदस्त गोलंदाजी करतोय निखिल पाटील. पूर्णपणे जबाबदारी घेतली आहे. राकेशजी दिगाडकर आता खुश असतील ज्या प्रकारे गोलंदाजी राहिली आहे त्याच्या सर्व गोलंदाजांची. अफलातून गोलंदाजी. मॅच इज स्टील ऑन. पुन्हा पलटवार झालाय तो या ठिकाणी RD 11 किरवलीचा. प्रतीक समोर आणखी एक चांगला बॉल. धाव घेण्याचा प्रयत्न आहे. धावबादची संधी असेल, परंतु या ठिकाणी आणखी एक डॉट बॉल आणि निखिलची गोलंदाजी. आता प्रेक्षक हो, तुम्हाला आवडले असेल तर त्याच्यासाठी टाळ्या व्हायला हरकत नाहीये. 2 ओव्हरचा स्पेल टाकला. फक्त 9 धावा त्याने खर्च केल्यात. अफलातून गोलंदाजी आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर ग्रीष्मा 11 आमनेपाडा फक्त 19.
18 बॉल 42 धावांची गरज आहे. आता 14च्या सरासरीने धावा जमवाव्या लागतील. रामकृष्ण काकडे आता थोडेसे चिंतेत दिसतात. 60 धावा ज्या वेळेला बनल्या होत्या त्यावेळेला तेही खुश होते, कारण सकाळपासून 70-75 धावा बनतात. परंतु अशा मॅच मध्ये या ठिकाणी आता भावेश शेलारला पुन्हा कंटिन्यू ठेवलाय. ओ हो हो चाबूक. आता तेजस पाटीलच्या रडार मध्ये बॉल होता आणि बॉलला हुक केलाय आणि धावांची भूक मिटवली आहे. षटकार प्राप्त करत असताना व्हेरी गुड शॉट. 7 चेंडू डॉट खेळला, परंतु तो दबाव आता तेजस पाटील वरती नाहीये. आता षटकार त्याच्या बॅट मधून आलेला आहे. क्रिकेटच्या खेळामध्ये पलटवार करण्यासाठी जरूर तुमचा संयम आणि तुमची टेक्निक, तुमचं तंत्र आणि महत्वाचं म्हणजे तुमची जिद्द, या गोष्टी महत्वाच्या आहेत. सन्मान्य उत्तम पाटील सुद्धा या ठिकाणी दाखल झालेले आहेत. स्वर्गीय मकरंद स्मृती मुठवलचे पुरस्कर्ते. यावेळेला बॅटच्या स्टिकरला बॉल लागतोय. नितीन पोचणार का बॉलवर? होय प्रो. प्रयत्न तर फार सुंदर केला, पोचला देखील होता, परंतु झेल त्या ठिकाणी पकडता आलेला नाहीये. नितीन चौधरी लाजवाब एफर्ट. 2 धाव, एकच धाव त्या ठिकाणी मिळाली. स्कोर एका धावेने पुढे सरकत असताना धावफलकावरती 26 धावा. एका षटकाराने पूर्णपणे दबाव आता वाढवलाय, कारण येणाऱ्या बॅटर्स मध्ये आपण जर विचार केला तर कैलास पाटील देखील येणं बाकी आहे. विनोद बजागे सारखं एक तंत्रशुद्ध बॅटर येणं बाकी आहे. बॅटिंग लाईनअप डेप्थ मध्ये आहे, परंतु या ठिकाणी आता प्रतीक आणि तेजसला जबाबदारी घेऊन खेळ करावा लागेल. भावेशनं देखील पहिल्या ओव्हर मध्ये एक विकेट घेतली. किरण पाटीलला त्यानं आउट केलं. प्रतीक समोर हा बॉल अवे फ्रॉम द बॉडी खेळण्याचा प्रयत्न. आउटसाइड एज. लकी रन्स फॉर द टीम. ग्रीष्मा 11 आमनेपाडा. या नशिबाच्या धावा आता आमनेपाडा संघाच्या खात्यामध्ये येत आहेत, जोडल्या जात आहेत. धावा येणं गरजेच्या आहेत आणि या चौकाराच्या मदतीने धावा झाल्या. धावफलकावरती 31 धावांची गरज आहे. येणारे 15 चेंडू 31 धावांची गरज आहे. मॅच आताही मी म्हणेल दोन्ही बाजूनेच आहे. 6 ओव्हरच्या मॅच मध्ये कसं आहे की कधी कोणत्याही संघाला कमबॅक करण्याची संधी मिळते. मोठ्या लॉंग फॉर्मॅट मध्ये हेच तर महत्वाचं असतं. इथे अतिरिक्त बाउन्स मिळाला. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. एका धावेने स्कोर आता पुढे गेलेला. 1 बाउन्स फॉर द ओव्हरचा इशारा देखील करण्यात आलेला. म्हणजे आता गोलंदाज या ओव्हर मध्ये बाउन्सर टाकू शकत नाही. टाकला तर त्याला दंडित केलं जाईल. भावेश शेलार मॅन फ्रॉम पीसे पुल केलाय. ऑन साइडला पुल पॉवरफुल सक्सेसफुल. वाईडिश लॉंग ऑन सीमारेषेच्या पलीकडे षटकार. एक षटक जे आमनेपाडासाठी एक षटक हवं होतं ते षटक आता भावेश शेलारचं मिळाले त्यांना. तेजसनं सुरुवात केली, आता प्रतीक तुटून पडलाय. आतापर्यंत या ओव्हर मध्ये 18 धावा आलेल्या आहेत. धावसंख्या धावफलकावरती 37 धावा. मला वाटतं की विशाल देखील आमनेपाडा संघामधून खेळतोय, म्हणजे बॅटिंग अजूनही स्ट्रॉंग आहे आमनेपाडा टीम कडे. पार्टनरशिपची आवश्यकता आहे, ती भागीदारी आता या 2 खेळाडूंमध्ये होते. नेक्स्ट बॉल शॉर्ट बॉल. पुन्हा बाउन्सर. नो बॉलचा इशारा. ग्रीष्मा 11 आमनेपाडा बॅक इन द गेम नाव. पुन्हा पलटवार केलाय. आता या मॅच मध्ये आमनेपाडा संघानं एक्स्ट्राच्या मदतीने धावफलक आता पुढे गेलेला आहे. 38 आकड्यावरती प्रीडचा बॉल. भावेश. प्रतीक समोर लॉफ्टेड आउट ऑफ द पार्क. प्रतीक वाकडे समोर. असे बॉल तुम्ही टाकूच शकत नाही. फेकून दिले सर सीमा पार. षटकार. काय सामना होता आणि आता काय सामना राहिला. 13 चेंडू आणि आता 17ची गरज. एक वेळ असं वाटलं होतं की ग्रीष्मा 11 आमनेपाडा संघ आता दबावामध्ये आहे, परंतु भावेश शेलारचं हे षटक पूर्णपणे टीम आमनेपाडासाठी लाभदायक राहिलं. 25 धावा आतापर्यंत त्याने ओव्हर मध्ये कन्सीड केलेत. व्हेरी एक्सपेन्सिव्ह ओव्हर. निखिलनं खूप मेहनत घेतली या मॅच मध्ये, परंतु भावेशला ते सातत्य टिकवता आलेलं नाहीये. विकेटची संधी आहे. होणार का फलंदाज बाद? होय, त्या ठिकाणी प्रतीक वाकडे आउट होतोय. शेवटचे आता 12 बॉल शिल्लक आहेत आणि सामना जिंकण्याकरिता 17 धावांची गरज आहे.
सामना आता पुन्हा एकदा या ठिकाणी वळण घेताना दिसतोय, कारण 12 बॉल आणि 12 चेंडूंमध्ये इथून 17 धावांची गरज आहे गोलंदाजी करण्यासाठी. ओमकार, क्या बात आहे. ओमकार देखील या संघामध्ये या वर्षाची आमने लोणार प्रीमियर लीग या खेळाडूंना गाजवली. मुठवा संघाकडून खेळत असताना बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट राहिला. आता इथून 12 बॉल मध्ये 17 वाचवायच्या टीम RD11 किरवलीला आणि ग्रीष्मा 11 आमनेपाडाला त्या करायच्या आहेत. तेजस समोर सातत्याने बाउन्सर्स आलेत. यावेळेला व्हाईट बॉल, एक्स्ट्रा धाव त्या ठिकाणी मिळेल. अतिरिक्त बाउन्स तेजस समोर एक मात्र स्ट्रेंथ प्रत्येकी गोलंदाजाची पाहायला मिळाली की त्याच्या समोर प्रत्येक जण बाउन्सर टाकतोय, कारण तो त्या बॉलवर थोडासा चाचपळताना दिसलाय. एक्स्ट्राच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 45 वर. 16 धावांची गरज आहे. 12 बॉल शिल्लक आहेत. आता जर विचार केला तर पेपर वरती सामना बॅटिंग साइडनं थोडासा झुकलेला दिसतोय. ओहो, यावेळेला पुन्हा एकदा शरीरभेदी चेंडू होता. एक धाव तरी इथे मिळाली आहे आणि एका धावेने स्कोर आता पुढे सरकत असताना 46 वर नवीन बॅटर विशाल आलेला आहे. विशाल आणखी एक मुठवचाच खेळाडू तुम्ही बघतात. दोन्ही बॅटर्स आपण विचार केला तर एकाच गावामधून हे दोन्ही फलंदाज बिलॉंग करतात आणि गोलंदाज सोनालेपाडा एक्सप्रेस ओमकार, मयूर तरे, भन्नाट गोलंदाजी यांच्या माध्यमातून आपण सोनालेपाडा संघासाठी बघत आलेलो आहोत आणि तोच गोलंदाज सध्या गोलंदाजी करण्यासाठी राईट आर्म ओव्हर द विकेट समोर त्याच्या विशाल पाटील. ओहो, बाउन्सर. यावेळेला पुन्हा एकदा जम्पिंग स्ट्रोक, क्षेत्ररक्षक स्क्वेअर लेगला झेल पकडलाय. जबरदस्त झेल पकडलाय स्क्वेअर लेगला आणि विशाल पाटीलला आता मैदान सोडावं लागेल. खूप जास्त अतिरिक्त उंचीचा बॉल होता आणि कुठेतरी एक रिस्की फटका खेळण्याचा प्रयत्न विशाल पाटीलने केला आणि रिस्क मध्ये जरूर आपण बघतोय की नेहमीच बरकत असते, परंतु कधी कधी नुकसानही असतं आणि हा नुकसान फार मोठा असेल. विशाल पाटील या ठिकाणी आउट होतोय. नवीन बॅटर कैलास पाटील, एक्सपिरियन्स कंपेनियर, एक सिनियर खेळाडू आहे. मॅन फ्रॉम सावत आता फलंदाजी करण्यासाठी आला. उर्वरित येणारे बॉल शिल्लक असतील 10. सामना जिंकण्याकरिता धावांची गरज आहे 15. 10 चेंडू 15 ची आवश्यकता. ओमकारनं आता विकेट घेऊन पुन्हा एकदा एक आशा निर्माण केली आहे, जिवंत केली आहे. या मॅच मध्ये आपणही पलटवार करू शकतो आणि ओमकार वझेनं आता ते करून दाखवलेलं आहे. कैलास पाटील मैदानाच्या आतमध्ये 5व्या क्रमांकावर बॅटिंग करण्यासाठी आला. 7 स्टारचे मेंबर देखील आहेत आमचे ऑर्गनायझर. ओव्हर द विकेट ओमकार. ओहो, कैलास समोर पंच करण्याचा प्रयत्न होता. अनदर फाईन बॉल, ब्युटिफुल बॉलिंग हिअर. 9 बॉल आता 15 ची गरज आहे. प्रत्येक बॉल मागे समीकरण बदलले जात आहे आणि प्रत्येक डॉट बॉल या ठिकाणी कुठेतरी विजयाच्या आशा जिवंत करत असताना RD11 किरवली, राकेश दिगाडकर फॅम टीम आणि एका बाजूला संतोषजी काकडे यांच्या संघाला अडचणीमध्ये टाकत असताना 9 बॉल 15 ची गरज आहे. कैलास पाटील ऑन स्ट्राइक. ओमकार, हा बॉल डाऊन द लेग स्टंप, चुकी झालीये. धावबादची संधी आहे आणि फलंदाज होतोय रन आउट. अवांतर धाव जरूर मिळाली परंतु तेजस या ठिकाणी रन आउट होतोय. कहाणी में ट्विस्ट और ये मॅच होता हुआ सुपर हिट, सुपर डुपर हिट आणि आता हळूहळू पाऊस यायला सुरुवात झालेली आहे. सोसाट्याचा वारा तर सुटलाय, ढग दाटून आलेले आहेत आणि इथे या मॅच मध्ये जेवढं गरमागरमी निर्माण झाली ना ती थंड करण्यासाठी थोड्या पावसाची गरज आहे. थोडासा पाऊस जर इथे आला ना तर मात्र पुन्हा एकदा या ठिकाणी प्रेशर निर्माण होईल तो आमनेपाडा संघावरती. तेजस पाटील या ठिकाणी आउट होताना आपण पाहिलं. नवीन बॅटर विनोद बजागे, बॅटिंग भरपूर स्ट्रॉंग आहे आणि महत्वाचं म्हणजे सिनियर क्रिकेटर तुम्ही पाहतात 2 ते 3 या संघामध्ये. धावसंख्या धावफलकावरती 47. बॉल शिल्लक असेल इथून आता 9 आणि 14 धावांची गरज आहे. 9 मध्ये 14 खरं तर बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी हे समीकरण सोपं दिसतंय परंतु गोलंदाजांनी ते कठीण केलेलं आहे. 22चं ते षटक जिथे 25 धावा आल्या, 4थं षटक
त्या षटकामध्ये मी म्हणेल भावेशने 10 धावा जर कमी खर्च केल्या असत्या तर कदाचित आता हे चित्र अधिक वेगळं असतं आणि ग्रीष्मा 11 आमनेपाडा संघावरती भरपूर दबाव असता. परंतु अजूनही मी म्हणेल मॅच आहे. 9 बॉल मध्ये 14 करायचे आहेत. ओमकारकडे ती क्षमता आहे. अजून एखाद दुसरी विकेट त्याला मिळून दिली तर मॅच पूर्णपणे त्यांच्या बाजूनं झुकू शकते. हो हो हो, या वेळेला बाउन्सर आणि विकेट कीपर काय, लॉंग स्टॉप काय, फाईन लेग काय, थर्ड मॅन काय, कोणालाच संधी नाही. बॉल सरे बाउंड्री लाईनच्या बाहेर. 1+4 5 धावा आणि या मॅच मध्ये आता जवळजवळ विजयाकडे अग्रेसर ग्रीष्मा 11 आमनेपाडा. 9 चेंडू आणि 9 धावांची गरज. आता रन बॉल इक्वेशन जबरदस्त चुरस पाहायला मिळाली या मॅच मध्ये आतापर्यंत. परंतु अशा एक्स्ट्राच्या धावा, ह्या एक्स्ट्राच्या धावा कुठेतरी महाग पडल्यात. निखिलनं देखील 3 ते 4 धावा एक्स्ट्राच्या दिल्यात. परंतु निखिलचा स्पेल सर्वांच्या लक्षात राहण्यासारखा होता. खास तेजस पाटीलच्या लक्षात राहण्यासारखा त्याचा स्पेल होता. 9 बॉल 9 धावांची गरज. ओमकार वझे स्ट्राइक एंडला विनोद बजागे. Oh, समोर stand and delivered, lofted it over the bowler rate, down the ground, classical sixer. संतोष काकडे, आता रामकृष्ण काकडे यांच्या चेहऱ्यावर देखील स्मित हास्य, कारण आता सामना जवळजवळ जिंकलेलाच आहे. कारण 8 बॉल शिल्लक आहेत आणि 3 धावांची गरज आहे. 8 चेंडू 3 ची गरज. हा बॉल पुन्हा एकदा मागे निघून चालला. मॅच फिनिश आणि हा सामना अखेर जिंकलेला आहे तो ग्रीष्मा 11 आमनेपाडा संघानं. सेमी फायनल मध्ये हा संघ दाखल होतोय. अभिनंदन ग्रीष्मा 11 आमनेपाडा, अभिनंदन संतोषजी काकडे, अभिनंदन रामकृष्ण काकडे. हार्ड लक RD11 किरवली, राकेशजी दिगाडकर.